हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला उरलेल्या राईसपासून बनलेल्या नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे. हा माझा रात्रीचा उरलेला राईस आहे, ज्याचा नाश्ता मी आज बनवणार आहे. उरलेल्या राईसपासून भरपूर असा नाश्ता बनवता येतो. याआधी पण मी एक रेसिपी शेअर केली आहे आणि यापुढे पण करत राहणार. तर आज मी या राईसपासून राईस बॉल बनवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी काही व्हेजिटेबल्स कट करून घेणार. तर इथे मी 2 कांदे, 2 शिमला मिरची, एक छोटासा तुकडा पत्ताकोबीचा आणि 1 गाजर याला कट करून चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही अजून पण काही व्हेजिटेबल्स यात ॲड करू शकता, जसं फुलगोबी किंवा बीन्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता यात. तर चला आता सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून घेऊया. इथे सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून झाले आहेत, तर याला एकत्र करून घेऊया. आता यात ॲड करायला आपल्याला लसूण, अद्रक आणि मिरचीचं पेस्ट लागेल, तर याला मी खलबत्त्यात काढून घेणार आहे. आणि जर तुम्हाला ही पेस्ट मिक्सरमध्ये करायची असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पण करू शकता. चला, तर इथे आपलं व्हेजिटेबल्स चॉप करून मिक्स झालेलं आहे आणि अद्रक, लसूण, मिरचीचं ठेचा पण तयार झालेला आहे. आता हा उरलेला राईस आपण एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेऊया. बाउल थोडं मोठं असायला हवं, जेणेकरून सगळे व्हेजिटेबल्स आणि राईस इझिली मिक्स करता येईल. राईसला सॉफ्ट करण्यासाठी यात आपण 2 बॉइल्ड पोटॅटोज ॲड करूया. आणि इथे राईसमध्येच आपण पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊ. पोटॅटोज मॅश झाले की त्यात आपण चॉप करून मिक्स केलेले व्हेजिटेबल्स ॲड करूया. त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा ॲड करूया. तर या मिश्रणाला मिक्स करण्याआधी काही मसाले ॲड करून घेऊ. तर यात मी अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच आमचूर पावडर आणि अर्धा चम्मच रोस्टेड जिरं पावडर, अर्धा चम्मच पिझ्झा पास्ता सीझनिंग आणि अर्धा चम्मच ऑर्गेनो ॲड केले आहे. त्याचबरोबर बारीक चॉप केलेली कोथिंबीर ॲड करूया आणि 3 ते 4 स्लाइस ब्रेडचे तुकडे तुकडे करून ॲड करायचे आहेत. इथे ब्रेड मी भाज्यांना सुटलेल्या मॉइश्चरला ऑब्झर्व करण्यासाठी ॲड केलेलं आहे. आता हे मिश्रण मिक्स करण्याआधी मी ब्रेड क्रम्ब बनवून घेत आहे. माझ्याकडे ब्रेड क्रम्स नसल्यामुळे मी 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये ग्राइंड करून
20 ते 25 मिनिट याला फॅनच्या हवेत ठेवून याचं ब्रेड क्रम्स बनवलेलं आहे. आता हे साईडला ठेवलेलं मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहे. मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता यात बाइंडिंगसाठी 2 चम्मच कॉर्नफ्लोअर ॲड करते आहे. कॉर्नफ्लोअर ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करताना मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे की बाइंडिंग व्यवस्थित होत आहे की नाही. त्याप्रमाणे त्यात अजून आपल्याला कॉर्नफ्लोअर ॲड करता येईल. मिश्रण मिक्स झालेलं आहे. तर आता इथे चीजचे मी छोटे छोटे क्यूब्स तयार करून घेणार आहे. आता इथे राईस बॉलला डीप करण्यासाठी मी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेत आहे. त्यात 2 चम्मच कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ आणि 1 कप एवढं पाणी ॲड केलेलं आहे. ही स्लरी तुम्ही मैद्याची पण बनवू शकता, पण या रेसिपीमध्ये मी मैदा टोटली अवॉइड केलेला आहे. जर तुम्हाला मैदा ॲड करायचा असेल तर तुम्ही राईसच्या मिश्रणात कॉर्नफ्लोअरबरोबर 1 चम्मच मैदा पण ॲड करू शकता आणि स्लरीमध्ये सुद्धा तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. तर चला इथे आपण राईस आणि व्हेजिटेबल्सच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. या बॉल्समध्ये मी बेलननी एक होल केलेला आहे चीज क्यूब फिल करण्यासाठी. तुम्हाला वाटेल तर तुम्ही बोटाने पण होल करून त्यात चीज ॲड करू शकता. मी इथे व्हिडिओमध्ये दोन्ही प्रकारे चीज ॲड करून दाखवलेलं आहे. सगळ्या बॉल्समध्ये होल तयार करून त्यात चीज ॲड केल्यानंतर होल पॅक करून घ्यायचा आहे. त्याचा एक बॉल तयार करून घ्यायचा आहे. हा बॉल स्लरीमध्ये डीप करून याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आहे. राईस आणि व्हेजिटेबल्सच्या मिश्रणाचे सगळे बॉल्स तयार झालेले आहेत. आता याला आपण गरम तेलात डीप फ्राय करून घेऊया. इथे सगळ्या बॉल्सला 2 ते 3 मिनिटांनंतरच फ्लिप करून घ्या, कारण इथे बॉल्स एवढे सॉफ्ट झाले आहे की फ्लिप करता करता चम्मचच्या काठाने बॉल्स हे फुटू पण शकतात. म्हणून 2-3 मिनिटांनी खालची परत क्रिस्पी झाली की याला फ्लिप करून घ्या. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे याला कलर आला की याला तेलातून काढून घ्या. इथे सगळे बॉल्स इतके चीजी, सॉफ्ट आणि टेस्टी झाले आहेत ना की तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी वारंवार राईस वाचवण्याचा प्रयत्न करत राहा.